नमस्कार. हिंदुस्थान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. मराठी चित्रपट महामंडळ ही महाराष्ट्रातल्या मराठी चित्रपट सृष्टीसाठीची एक संस्था आहे. या संस्थेचं काम मुळात मराठी चित्रपट सृष्टीला उभारी देणं, तिथे येणाऱ्या नवीन जे तंत्रज्ञ असतील, नवीन कलाकार असतील, नवीन जे काही स्पॉट बॉयज यासारखे जे सगळे तंत्रज्ञान किंवा कला जे सगळे कर्मचारी असतात, या सगळ्या लोकांना उभारी देणं, या सगळ्या लोकांना प्रशिक्षित करणं, तसंच त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं, हे या संस्थेचं खरं मूळ काम आहे. पण गेले काही वर्ष ही संस्था हे काम विसरून स्वतःच मशगूल असल्यासारखी वागत आहे आणि त्याच्या पद्धतीचे दुष्परिणाम आज संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीला भोगावे लागत आहेत. ह्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या चित्रपट सृष्टीचं जे कार्यालय रवींद्र नाट्य मंदिरमध्ये होतं, शासनाने दिलेलं होतं, ते कार्यालय त्यांना सोडावं लागलं आणि या कार्यालयाबद्दल आता कोणीही आवाज उठवायला तयार नाही. तर ह्या संपूर्ण गदारोळामध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये, या सगळ्या गोष्टी का घडल्या, मराठी चित्रपट सृष्टीत नेमकं या महामंडळात नेमकं होतंय काय आणि या सगळ्या गोंधळावरती नेमके उपाय कसे शोधले पाहिजेत आणि नवीन येणाऱ्या तरुणांनी याकडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे, या सर्व गोष्टींसाठी मार्गदर्शन करायला आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्येष्ठ मराठी सिने निर्माते शरद शेलार सर. सर, आपलं हिंदुस्थान पोस्टमध्ये मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. सर, मला मुळात पहिला प्रश्न आपल्याला असा विचारावासा वाटतो की हा नेमकं काय घटना अशा घडल्या की तुम्हाला तुम्ही पद सोडण्याची घोषणा केली आहे याच्यामधली, आणि या नेमकं ह्याच्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना झाल्या आणि नेमकं काय गोष्टी झाल्या आणि तुम्ही ह्या निर्णयापर्यंत पोहोचलात? त्याचं कारण असं आहे की मी फार मराठी माझ्या अंगात बाणा आहे आणि मराठी महामंडळ हे आमचं भरपूर जुनी वास्तू आहे रवींद्र नाट्य मंदिरमध्ये. पण त्यामध्ये शासनाची तरतूद वगैरे सगळ्या गोष्टी असतात. गोष्ट खरी आहे, पण त्या तरतुदीला फॉलोअप करून सगळं पुढे गेलं असं ना. तर काय अडचण अशी निर्माण झाली की तुम्हाला ते सोडावं लागलं? काय झालं? तर आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटलो असतो, माननीय सांस्कृतिक मंत्री साहेबांना भेटलो असतो, त्यांना आपल्या कळा सांगितलं असेल ना. तर मला असं वाटतंय कदाचित ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत आणि त्यांना भेटल्याच नाहीत. पण मला फार दुःख झालं, कारण एवढी वर्ष जुनी आमची इकडची महामंडळाची संस्था आहे आणि आमच्या पूर्ण देशाला काय इंटरनॅशनल लेवललाही माननीय दादासाहेब फाळके साहेबांनी जे दिलेलं आहे दान, त्यांचं स्वतःच मेहनत वगैरे सगळं, ते तुम्ही त्याच्या जोरात तुम्ही सांभाळू आणू शकत नाही. अरे तुम्ही हाय कोण? आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये राहून तुमचं योगदान काय आहे त्या मंडळाला? काय तुम्ही केलं? वर्करसाठी काय केलं? बाकीच्या लोकांसाठी काय केलं? काय का? काहीच नाही. मग तुम्ही अननेसेसरी जागा ऑक्युपाय करून कशाला बसताय? नवीन माणसं आहे, नवीन पोरं आहे, करतील ना काहीतरी ते. कारण तुमचं योगदान झिरो आहे आणि तुम्ही पुढे पण काय करणार नाही असं मला वाटतंय. कारण शासन हे नेहमी मी माझ्या संस्थेबद्दल, मी जी संस्था त्याच्याबद्दल बोलतोय, शासन तुमच्या सपोर्टलाच, पण शासनापर्यंत पोहोचायला पाहिजे ना तुम्ही, की नाही? तुम्ही पोहोचतच नाही आणि तुम्ही का सोडलं, का गेलं, तर रिटर्न उत्तर पण देत नाही. तुम्ही कळायला पाहिजे ना. आता जेवढे सदस्य आहेत त्यांनाही कळायला पाहिजे का असं काय झालं. मी त्या दिवशी माझी फीज भरायला गेलेलो, वार्षिक फीज असते सदस्यांची, ती फिरायला भरायला गेलो. तिकडं स्टाफ मला बोलायला की दादा आता हे 1 महिन्यात आम्हाला सोडावं लागेल. मला कारण काय? कारण तर मला माहित नाही ते गव्हर्नमेंटने काय केलं. अरे पण काय केलं गव्हर्नमेंटने? गव्हर्नमेंट कोणी भेटला का? त्यांना रिक्वेस्ट केली का? असं नाही. महाराष्ट्र शासन आहे. जर तुम्ही त्यांचा सगळा इतिहास पूर्ण सांगितला तर ते 100% तुम्हाला सपोर्ट करणार. पण असं झालं का? त्याचं कारण आहे की फॉलोअप नाहीये, कोणाला पडलेली नाहीये आणि यांचं योगदान पण नाहीये. चित्रपट सृष्टीमध्ये तुमचे योगदान पाहिजे. आता मी 43 वर्ष झाली मला इंडस्ट्रीमध्ये. मी एक सामान्य वर्कर होतो आणि नंतर निर्माता झालो. पण माझं योगदान आजही आहे ना. तर त्याला अभिमान पण आहे. अरे पण माझी तर सगळ्यांची सोडून द्या, पण ज्या दादासाहेब फाळकेंनी तुम्हाला हे एवढं मोठं आधारस्तंभ दिलं, त्याच्या नावाला तुम्ही हे नाही तुम्हाला कळत. तर माझी विनंती आहे की अशा लोकांनी राहू नये त्या सीटवर. आणि 6 वर्ष झाले तुम्ही इलेक्शन करत नाही, का नाही करत तुमचं तुम्हाला माहिती. तर माझ्या सगळ्या नवीन पिढीला आणि जुन्या जे खरंच आपल्या मंडळाच्या बद्दल त्यांना अभिमान आहे, मान आहे, आज मराठी सिनेमासाठी किती त्रास आहे, काय नाही, हे तर मी कोणाला जगाला सांगत नाही. तुम्ही लास्ट सिनेमा बनवला, माझा लास्ट सिनेमा भिकारी नावाचं फिल्म होतं. मी त्याच्यात 8 करोड रुपये खर्च केले. ठीक आहे, लॉस झालो, पण माझी इच्छा मी बनवली. मी या क्षेत्रात कमवले, या क्षेत्रात केलं, याचं काय मला दुःख पण नाही. पण असं काहीतरी तुम्ही करा की सगळ्यांना काहीतरी फायदे. मला लीडर बनवलंय, तर माझं काम आहे की प्रत्येक मेंबरला भेटणं, फॉलोअप करणं, काय चाललंय काय हे करतच नाही कधी.
तुम्ही सांगा, तुम्ही योग्य ठरवा. अशा लोकांनी शासन आणि याच्यावर बसायला पाहिजे का? तात्काळ राजीनामा द्या, इलेक्शन करा ना, जे होईल ते होईल, असं माझं म्हणणं आहे. सर, तुम्ही आता संपूर्ण या चित्रपट महामंडळामध्ये चाललेला जो एक गलथान कारभार आहे ह्याच्याबद्दल सांगितलं. पण आज एवढी मोठी चित्रपट सृष्टी, एवढी मोठी संस्था, नेमकं असं घडलं काय? नेमकी कारणं काय की हे एवढं स्खलन सुरू झालं आणि ह्याच्यामध्ये अशा काही गोंधळाच्या परिस्थितीमध्ये आपण येऊन पोहोचलो आहोत आणि ह्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगत आहात. नेमकी कारणं काय त्याला? नेमकी कारण कसं, मला अभिमान आहे, मी त्या संस्थेचा मेंबर आहे, हाच मला फार मोठा अभिमान आहे. आणि आम्ही लहानपण म्हणजे 43 इयर्स मला आता या संस्थेमध्ये, मला इंडस्ट्रीमध्ये झाले, तर मी लहानाचा मोठा इथेच झालो ना. आणि एक माझा आता लास्ट सिनेमा गेला भिकारी म्हणून, मे बी 8 करोड रुपये खर्च केला. मला असं वाटतं की मराठी सिनेमामध्ये 8 रुपये खर्च करणारा मी एकटा माणूस असेल असं मला वाटतं कदाचित. पण त्याचं मला काही दुःख नाहीये. फिल्म माझी चांगली बनली, फर्स्ट क्लास होती, गुड होती, काही टेन्शन नाही. पण मागे पुढे होतं लाईफ, आमची इंडस्ट्री आहे, इंडस्ट्रीमध्ये काय, प्रत्येक काही माणसं लगेच मोठी होतात, काही माणसं लगेच हे पण आहे. पण मराठी इंडस्ट्रीचा जो माझा लागेबांधे आहे, ते असेच राहायला पाहिजे. आणि रवींद्र मंडळची जी वास्तू आहे ती आम्हाला परत मिळवायची, म्हणजे शासनाला विनंती आहे, असं काय नाही. शासन तळावरती जो रूल असेल, रेग्युलेशन, रूल सगळ्यांनाच आहे, मला पण आहे, मी चुकलं असेल मला पण रूल आहे. पण अशी माझी विनंती आहे की तो आम्हाला वास्तू परत भेटावी, अशी माझी विनंती आहे. कदाचित आमच्या जे लीडर, चुकून झालेले लीडर आहेत, चुकून केलेले लीडर, यांनी त्या गोष्टी फॉलोअप नाही केली असेल. पण माझी विनंती राज्य महाराष्ट्र शासनाला की काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा, पण आमची वास्तू आम्हाला परत देण्याचा आमची विनंती आहे तुम्हाला. आणि काय नाही, चुकीचे माणसं निवडल्याबद्दल चुकीचे त्रास होतो हे सगळ्यांना माहिती आहे. असं आहे माझं. पण मला फार दुःख आहे, समजलं ना, की एवढी मोठी आमची संस्था, त्या संस्थेमुळे आज मराठी सिनेमा, मराठी वर्करला भरपूर फायदे भेटलेले आहेत, नाहीच नाही, विश्वासाच्या बाहेर. आणि शासन देते, पण त्याचा फॉलोअप झालेला नाही असं मला तरी वाटतं. हे सगळ्यात मोठं दुःख आहे. मग अशा लोकांना का आपण निवडून द्यायचं की ज्यांचं काही योगदानच नाही, त्यांना इंडस्ट्री काय माहितीच नाही, अशा लोकांना आपण निवडून द्यायचं, नंतर मग रडायचं, चुकीचं आहे ना ते. आणि बोला. बरोबर. सर, तुम्ही आता सांगितलं की आपण ह्याच्यामध्ये लोकांना, चुकीच्या लोकांना निवडून देतो आणि त्याच्यामधनं ते लोकांमुळे तशा पद्धतीचे कुठले कृती घडत नाहीत आणि त्याच्यामधनं कोणीच पुढे जाऊ शकत नाही. ह्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं. पण ह्या सगळ्या गोंधळावरती, या सगळ्या गोष्टींवरती आपल्या नेमके कुठले उपाय सुचतात? आपण सगळ्यात सुरुवातीच्या उत्तरामध्ये पण म्हटलं की निवडणुका झाल्या पाहिजेत. तर असे कुठले उपाय झाले पाहिजेत की हे उपाय झाले तर ही नक्कीच संस्था पुन्हा एकदा नावारूपाला येईल आणि जे त्याचं खरं मुख्य काम आहे ते काम करायला सुरुवात करेल. असे कुठले उपाय तुम्हाला वाटतात? कसं आहे, मी साहेब टेक्निशियन मध्ये सगळीकडे चेन्नई, हैदराबाद सगळीकडे फिरतो. तर हैदराबादच्या पण टेक्निशियन्सला, वर्कर्सला, त्यांच्या तिकडच्या रक्षणाधिकाऱ्यांनी लँड दिली, घरं दिली, बनवली, झाली, ते पजेशन पण झालं. तर आपण पण इकडे असं केलं तर राज्य शासन आणि आपलं महाराष्ट्र सरकार काय तुम्हाला फेकून देणार नाही ना. विचार करतील ना ते पण. पण त्यांच्याजवळ प्रश्न झाला तर काय विचार करतील? तो प्रश्न मांडणार कोण? आम्ही ज्या संस्थेचे लीडर बनवले ते, बरोबर ना. ते कधी करणारच नाही आणि त्यांना करायचं पण नाहीये. बऱ्याचशा गोष्टी आहेत, राष्ट्र शासन, महाराष्ट्र शासन देते, वर्कर्स नावात देते, भरपूर काय गोष्टी करते ती, असं नाही. आज आमची यशराज लिम आहे, यशराज लिम कडे भरपूर साऱ्या गोष्टी ते लोक करतात. तेवढं जे लोक डोनेशन करतात ना, मला असं वाटतं इंडस्ट्रीमध्ये कोणी करत नाही. प्रत्येक पेशंटला काही ना काहीतरी, दिवाळी म्हणायच्या मला, मेडिकल काही ना काही देतच असते. तर महाराष्ट्र शासन देणार, पण तिथपर्यंत महाराष्ट्र शासनावर पोहोचणार कोण? हे लीडर, हे घरी झोपले, ना माहितीच नाही काय चाललंय, समजलं ना. तर तुम्ही आला कुठेतरी, मी आता माझ्या सगळ्या वर्करना तयार करणार की माझे टेक्निशियन्स, मला नाही, मला नेता लीडर बनायचं नाहीये, मी घरी बसून करीन. पण नवीन लोक यायला पाहिजे, ज्यांना अभिमान आहे मराठी भाषेचा, मराठी सिनेमाचा. त्यांनी नवीन पिढीला वरती यावं, त्यांना आपण गायडन्स करू. का नाही करणार? महाराष्ट्र शासन 100% करणार. महाराष्ट्र शासन तुम्हाला हेच बोलणार आहे, अरे हा सगळा विषय आम्हाला माहितीच नाही. महाराष्ट्र शासन थोडी तुम्हाला पकडून त्यांनी केलंच नाही काय, तर त्यांची काय चुकी काय त्यांची? तर माझी एकच विनंती, इलेक्शन करा आणि अशा लोकांना काही न असताना त्यांना उगाच चुकून निवडून देऊ नका. ते फक्त काय फोटोमध्ये आहेत, फोटो काढतात, ह्या आवडला जा, त्या आवडला जा, ह्या फंक्शनला, त्या फंक्शनला, काय आम्हीच हे. अरे कार्य काय तुमचं? वर्करसाठी काय? ही संस्था कशासाठी आहे? संस्थेचे मेंबर कोणासाठी आहे? आणि तुम्ही लिडर झालेत कशाला?
जर मेंबर्सला तुम्ही काय करू शकत नाही, मग लीडर झाले कशाला? जा ना, अननेसरी कशाला? आमच्या मराठी माणसांचा बाणा आणि मराठी महामंडळ का डुबिट करताय तुम्ही? आणि नंतर राज्य शासनाचं, महाराष्ट्र शासनाचं नाव का खराब करताय? आम्ही करू ना, काय करायचंय. मी म्हणा अजून लोक आहेत असं नाही, कोणापर्यंत ही पोहोचलेली नाही ना अजून तिचे काय झालं काय नाही. आता मला त्या दिवशी मी जेव्हा भरायला गेलो वार्षिक फी, तेव्हा मला माहित पडालं. अहो, फार वाईट वाटलं यार, काय हे काय चक्कर. ठीक आहे, दरम्यान तुम्ही अंधेरीमध्ये ऑफिस पण घेतलं, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, फारच आनंद आहे. पण तरी पण तुम्ही फॉलोअप करत का नाहीये? तुम्ही लोकांना काय केलं त्याचा इतिहास द्या मला, की आम्ही वर्करसाठी एवढं केलं, याच्यासाठी हे केलं. तर मी तुमचा मोठा एकदम फंक्शन ठेवीन तुमच्यासाठी, असं एक तरी तरतूद दाखवा, जेणेकरून इंडस्ट्रीतल्या मराठी प्रोड्युसरला, टेक्निशियन्सला फायदा झाला. एक दाखवा, बरोबर ना? बरोबर. सर, तुम्ही आता सगळ्या ह्याच्याबद्दल इतक्या कळकळीने बोलता आहात, या सगळ्या गोष्टीच्या बद्दल, दुरावस्था जी झाली त्याच्याबद्दल आज तुमची इतकी कळकळ तुम्ही मांडत आहात, ती सुधारली पाहिजे याच्यासाठी तुमची कळकळ आहेही आणि तुम्ही त्यासाठी उपाय पण सांगत आहात. तर एकूणच या सगळ्या परिस्थितीमुळे, या संपूर्ण सगळ्याचा गोंधळ चाललाय ह्याच्यामुळे साहजिकच समाजामध्ये सगळ्या ज्या क्षेत्राकडे येऊ पाहणाऱ्या सगळ्या युवकांमध्ये एक वाईट प्रतिमा जातीये, एक वाईट प्रतिमा तयार होतीये या संपूर्ण सृष्टीबद्दल, या चित्रपट सृष्टीबद्दल. तर नेमकं तुम्ही या सगळ्या लोकांना काय आवाहन कराल, की अशा पद्धतीचा खरंच विचार केला पाहिजे का त्यांनी? इथे येण्यासाठी 10 वेळा विचार केला पाहिजे का? की खरंच त्यांनी या सृष्टीकडे एका चांगल्या गोष्टीने, एक चांगलं करिअर म्हणून बघावं आणि या सगळ्या गोष्टींच्या विचारांपलीकडे जाऊन काम करण्याची इच्छा ठेवावी आणि त्यातनं प्रगतीची इच्छा ठेवावी? काय सांगाल या सगळ्या संपूर्ण जे काही चालू आहे, याच्यामुळे लोकांनी कशा पद्धतीने विचार केला पाहिजे आणि कशा पद्धतीने मराठी चित्रपट सृष्टीकडे बघितलं पाहिजे, काय सांगाल? आता तुम्हाला एक नवीन चांगला हे सांगेन, एक गिफ्ट आहे मराठी प्रोड्युसर लोकांना, की बऱ्याच लोकांनी मराठी फिल्म बनवणं एक इझी जॉब आहे आणि रिलीज करणं त्याच्यापेक्षा फार मोठा जॉब आहे. तर काही लोकांनी शोकसाठी बनवलेल्या फिल्म आहे. आता राजू शाह म्हणून ऍड लॅबचे मॅनेजर आहेत, ते मला 1 वर्षापूर्वी म्हटले, बोल दादा लैब हमारा बंद हो रहा है, तुम्हारा मटेरियल उठा लो. बोला ठीक है, कोई बात नहीं. दादा आपको एक बोलना चाहता हूँ. बोलो बोलो क्या बात है. बोला मेरे पास 254 प्रिंट पड़ी है मराठी सिनेमा की, आप लेके जाओ रिलीज करो. म्हणजे समजलात तुम्ही, फिल्म बनवणं इझी जॉब आहे, फिल्म रिलीज करणं फारच डेंजर जॉब आहे. ते काय रिलीज होत नाही? त्याचं कारण आपल्याला आपल्या सगळ्या लोकांना बसून ते काढायला लागेल ना. हे करणार कोण? संस्था. कधी करणार? त्यांचाच पता नाही. हा सांगतो इतिहास मोठा, मराठी सिनेमा बनायला पाहिजे, त्याचा अभिमान आहे. आणि सगळे पण म्हणाले एवढे कमवले तेवढे म्हणजे मला असं वाटत नाही. सॉरी, चुकीचं कधी असू शकते, पण मराठी सिनेमाला आम्हाला थिएटरचा टायमिंग पण बरोबर भेटत नाही. समजलं? मराठी सिनेमा रिलीज करणं फार म्हणजे एवढी तुम्हाला सांगतो ना, हे असे वडादान. माझे सगळे फिल्म मी स्वतः रिलीज केलेत. चॅनलवाला आहे, जे पण चॅनलवाले आहेत, हे त्या चॅनलवाल्याने जेव्हा हे करतात, तुमचा कान नाक डोळा सगळं लिहून देतात. तुमच्या हातात काहीच नसतं. मराठीबद्दल अभिमान आहे आणि असायला पण पाहिजे, कारण मी एक मराठी माणूस आहे, महाराष्ट्रात जन्म झालेला आहे माझा आणि मी एक निर्माता पण झालो टेक्निशियन मधून. तर मला माहितीये की काय त्रास असतो. सिनेमा लोक शोकनी बनवतात पण रिलीजच होत नाही. ह्याच्यावरती काहीतरी काढायला पाहिजे ना. संस्थेने बसायला पाहिजे, बाबा काय यांनी फिल्म बनवला बिचारा, काय रिलीज का होत नाही. पण त्याच्यामध्ये काही काही लोकांच्या चुकी पण आहेत. काही लोकांनी असं म्हणत शोकसाठी की स्वतः हिरो, एक सैराट म्हणून फिल्म आलेली, अरे त्याच्यामध्ये नागराज बंधूंनी काहीतरी मोठा मेसेज दिलाय लोकांना. तुम्ही बघा ना, अशा बरीच लोक आहेत ज्यांनी मी हिरो, तो हिरो, मुलगा हिरो, हा हिरो. अरे बघणार कोण पिक्चर? रिलीज कशी होणार? अशा जाऊ द्या, प्रत्येकाचे आपल्याकडे भांडे असतात, पण अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत भाऊ. मग ही संस्था कशासाठी बनवली आम्ही? आम्ही कोणाकडे रडायचं? संस्थेकडे. संस्था कोणाकडे जाणार? मग महाराष्ट्र शासनाकडे. गेली का कधी? विषय काय विषय आहेत काय नाही, गेली का कधी? आता एक देवेंद्र मोरे नावाचा माणूस आहे, व्यक्ती आहे, त्यांनी पण असं काय चित्रपट शाखा म्हणून बनवलेली आहे. तो कुठे ना कुठे फॉलोअप करतो, मेहनत करत असतो. पण तुमचे महामंडळ ही जुनी शाखा आहे ना, तुम्ही का नाही करत? कारण काय? फक्त लीडर
कार्यक्षमता 0. असं आहे. बोला भाऊ. अजून एक तुम्हाला एक महत्वाची गोष्ट आहे. सर कसं देशामध्ये भरपूर पॉलिटिक्स पार्ट्या आहेत. सगळ्यांनी काम करायला पाहिजे, सगळ्यांना काम भेटायला पाहिजे, आमचा काही नाही त्याबद्दल. अरे पण तुम्ही हे पण समजा की तुम्ही कोणाही, मी कुठल्या एखाद्या पॉलिटिकल पार्टीला असं नाव घेऊन सांगत नाहीये, तुम्ही कोणाची मेंबरशिप घेता, त्याला मेंबर बनवता, हे बनवता, आमच्या पार्टीचा आहे त्या पार्टी, कॅमेरामनचं कार्ड बनवता तुम्ही 5,000, रेकॉर्डिंगचं कार्ड बनवता, रायटरचं कार्ड बनवता. अरे पण त्याच्याकडे आहे का तो, काय आहे का शिकलेला तो? नाही. आता सिंटा आर्टिस्ट असोसिएशन आहे, ते पण मेंबर बनवणार, ठीक, पण ते फॅसिलिटी वगैरे भरपूरच्या गोष्टी देतात, नाही असं नाही. पण तुम्ही अदर जे टेक्निशियनचे कार्ड बनवता, त्याला येतं का त्या गोष्टी, टेक्निकल गोष्टी समजलं नाही, लेबर वगैरे ह्या गोष्टी बोलायला टेक्निकल, त्यांचेही कार्ड बनवतात. हे कुठेही माझ्या सगळ्या पॉलिटिकल संस्थांना विनंती आहे की प्लीज व्हेरीफाय करा तो खरंच त्याला काय येतं की नाही येतं. फक्त मेंबरशिप द्यायचं असं करू नका, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. बाकी आमचा कोणाशी इंटरव्ह्यू नाही, काय नाही, दुखावा पण नाही, दुखोटा पण नाही. पण ह्या गोष्टी कुठेतरी संगमताने होऊ शकतात. ते कोण करणार? महाराष्ट्र शासन. महाराष्ट्र शासनाची विनंती आहे की सगळी जॉईंट मीटिंग ठेवा, त्याच्यात काय खरं कुठं काय कायदे आहेत ते बघा, आणि आपल्याला पण काय करायला पाहिजे. आणि जे ओरिजिनल टेक्निशियन आहेत, जो ओरिजिनल संस्था आहे, आता माझी एक सिने कॉस्ट्यूम मेकअप अँड हेअर असोसिएशन संस्था आहे, त्याची सुरुवात आमच्या लता मंगेशकर जी आमच्या दैवत आहे, त्या आमच्या संस्थेचं, त्यांनी आपल्या दादराच्या खाली घराच्या आम्हाला संस्था चालवायला बाकडाने टेबल दिलेला. तिथपासून ती संस्था चालली. आज त्यांची भरपूर मोठी ऑफिस आहे त्यांचं अंधेरीला, आणि ते संस्था दरवर्षी रेग्युलर मेडिकल 70 ते 80 लाख रुपये वाटतो आम्ही. शासनाचं काय नाही, मला 1 रुपया नाही. आणि ती संस्थेचा चेअरमन मीच आहे चुकून. या सगळ्या गोष्टी आहेत. तर अशा गोष्टी त्या मराठी माणसाला काहीतरी हो त्याचं, आपण बोलतो अरे मराठी असं काही नाही. एकत्र कधी होणार तुम्ही, कधी एकमेकाला समजून घेणार? पण मला फार दुःख आहे माझ्या महामंडळाचा. त्याच्यावर माझे मी विचार मांडले, मी कोणाला दुखवलं नाही, कोणाला वाईट बोललं नाही, की खरंच आहे त्यालाच खरंच की ज्या माणसाला ज्या गोष्टी येतात त्या माणसाने त्या कराव्या. मी सोनार म्हणू शकत नाही ना, बरोबर. तर गप्प बसले. तुम्हाला त्याचा धंद्याचा काय, याचा काय माहितीच नाही काय, आणि लीडर तुम्ही बनले, हा लीडर बनणार चांगली गोष्ट आहे, पण तुमचं योगदान काय त्या संस्थेच्या वर्करना, मेंबरला काहीच नाही. बोला सर. सर तुम्ही सगळ्या ह्याच्याबद्दल आपल्याला सांगितलं, तुमच्या कळकळीबद्दल सांगितलं, तर तुम्ही परत एकदा ह्याच्याबद्दल तुम्ही चांगले मुद्दे ह्याच्यामध्ये मांडत आहात, आणि खरंच त्याचा विचार होणं पण गरजेचं आहे. एक त्यासाठी आम्ही माध्यम बनतो आहोत, आणि याच्याबद्दल सगळे प्रेक्षकांसुद्धा पर्यंत ही गोष्ट पोहोचणार आहे. त्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही आज आमच्याशी बोललात, वेळ दिलात, आणि या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रयत्न केलेत. तर याबद्दल मी हिंदुस्थान पोस्ट कडनं आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर, धन्यवाद. तर हे होते शरद शेलार सर. त्यांनी आपल्याला या संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टी जे काही गोंधळ आता चालू आहे, चित्रपट महामंडळात जे काही गोंधळ चालू आहे, आणि ती महामंडळ, ती संस्था ज्या कारणासाठी बंदी आहे, ते कारण त्या कामाच्या कडे कशा पद्धतीनं दुर्लक्ष होत आहे, आणि त्याचा कसा फटका मराठी चित्रपट सृष्टीला बसतोय, ह्याच्याबद्दल सगळं सांगितलं. त्यांनी आपले प्रश्न, त्यांनी आपल्या व्यथा कळकळीने आपल्या समोर मांडल्या, आणि त्या संपूर्ण प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ह्याच्याबद्दलचे आपली मतं काय आहेत ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्टच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.